नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण पाहत आहोत टाइप्स ऑफ सॉलिड. आपण सॉलिडचे प्रकार बघत आहोत आणि सॉलिडचे प्रकार बघत असताना एका प्रकाराबद्दलची माहिती आपण घेतली. तुम्हा सर्वांना माहित आहे सॉलिडचे मुख्य प्रकार दोन. त्याच्यापैकी पहिला प्रकार जो आहे त्याला म्हणतात क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा प्रकार जो आहे त्याला म्हणतात एमॉर्फस सॉलिड. या दोन्ही प्रकाराबद्दलची माहिती घेत असताना एक प्रकार जो आहे तो पूर्णपणे आपण कंप्लीट केलेला आहे. We have already completed crystalline solid and now today we start the amorphous solid. आज आपल्याला ज्या भागाबद्दलची माहिती घ्यायची आहे तो भाग म्हणजे amorphous solid. आता amorphous solid म्हणजे नेमकं काय? तुम्हा सर्वांना माहित आहे एक वैशिष्ट्य जे आहे ना, प्रत्येक वैशिष्ट्यांचा अर्थ आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. आपण जेव्हा क्रिस्टलाइन सॉलिड आणि amorphous सॉलिड या दोघांबद्दल माहिती घेत होतो, ह्या दोघात सगळ्यात महत्त्वाचं काय होतं? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची असलेली अरेंजमेंट. त्याच्या आधारे तर आपण वर्गीकरण केले ना. आपण दोन प्रकार पाडले. मग हे दोन प्रकार कशाच्या आधारावरती पाडले? त्या ठिकाणी असलेल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या अरेंजमेंटवरती. आणि ही जर मांडणी क्रमबद्ध असेल, ऑर्डर्ड असेल, रेग्युलर असेल, पिरियोडिक असेल, तर अशा प्रकारच्या सॉलिडला आपण एक विशिष्ट नाव दिलं आणि दॅट इज कॉल्ड द क्रिस्टलाइन सॉलिड. परंतु एमॉर्फस सॉलिड मध्ये जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्याची मांडणी कशी असते तो पण कन्सेप्ट या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे. पहा, पहिलं महत्त्वाचं वाक्य जे आहे ती रँडम अरेंजमेंट आहे. रँडम अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. जो पॉइंट आहे तुमच्या समोर मी लिहितोय त्या ठिकाणी जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते कशा प्रकारचे मांडलेले आहेत. रँडम अरेंजमेंट आहे. मी डायग्राम काढतो तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. पहा, आता या ठिकाणी हे पार्टिकल्स आहेत. हे एका समोर एक आहे. तिसरा पहा खाली आला. क्रमबद्ध मांडणी एका समोर एक नाहीये. हे दोन एका ओळीमध्ये आहेत. हे थोडंसं खाली आलं, कळलं का? हे थोडंसं वरी गेलं, परत हे सरळ आहे, परत हे सरळ आहे, परत हे खाली आलं, परत हे वरी गेलं, परत हे वरी गेलं. हे अशा प्रकारची मांडणी ज्या ठिकाणी एका विशिष्ट प्रकारचा क्रम नाही, ज्या ठिकाणी रेग्युलॅरिटी अजिबात नाहीये, पार्टिकल्स विखुरलेले आहेत. पार्टिकलची मांडणी कशीही आहे हे नीट लक्षात घ्या तुम्ही. ही पहिली ओळ आहे आणि जशी पहिली ओळ आहे तशी दुसरी ओळ असणार नाही. प्रत्येक ओळ वेगळी. पार्टिकल्स कशीही, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची शिस्त आपल्याला दिसून येणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला कशाही प्रकारची ऑर्डरनेस दिसून येणार नाही. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आता दुसरी ओळ काय आहे? हे अशा प्रकारे. हे पहा दुसरी ओळ. कशाही प्रकारची मांडणी असेल, मांडणी कशी असावी? कशी बी असावी. हे पहिली ओळ बघा, दुसरी ओळ बघा, हे तिसरी ओळ बघा. समजलं का? म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारची मांडणी आहे. हे अशा प्रकारे या ठिकाणी ही सगळी मांडणी आहे. आणि अशा प्रकारची जर मांडणी असेल, या ठिकाणचे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची मांडणी, त्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची मांडणी ही कशी आहे हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांची मांडणी रँडम आहे. रँडम म्हणजे विखुरलेली आहे, कशी बी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रेग्युलॅरिटी दिसून येत नाही, पिरियोडिसिटी दिसून येत नाही, ऑर्डर्डपणा दिसून येत नाही. मग मांडणी आहे तरी कशी? क्रमबद्धता आहे का? नाही. लयबद्धता आहे का? नाही. मग त्या ठिकाणची मांडणी आहे तरी कशी? सो सच टाइप ऑफ अरेंजमेंट इज नथिंग बट रँडम अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. या ठिकाणचे जे काय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्याची जी अरेंजमेंट आहे ते रँडम आहे, विखुरलेली आहे. आणि अशा प्रकारची जर मांडणी त्या ठिकाणी असेल तर अशा प्रकारच्या सॉलिडला म्हणायचं एमॉर्फस सॉलिड. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे इन एमॉर्फस सॉलिड the arrangement of the constituent particle is random. In amorphous solid the arrangement of the constituent particle is random. म्हणजे amorphous solid मध्ये असलेल्या constituent particle ची जी काय अरेंजमेंट आहे, जी काय मांडणी आहे ती कशी आहे? कशी? रँडम, विखुरलेली आहे. कशी आहे? एक उदाहरण सांगतो. आपण सर्वजण शाळेला जात असतो. शाळेमध्ये आपण जातो आणि जेव्हा प्रार्थना उभारते, प्रार्थनेला आपण मैदानामध्ये थांबतो. प्रार्थनेला मैदानामध्ये आपण जेव्हा थांबतो, प्रत्येक वर्गाची एक लाईन असते. 5वीची एक लाईन, 6वीची एक लाईन, 7वीची, 8वीची, अशा प्रकारची 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी, 15वी जे काय असेल अशा प्रकारच्या ओळी असतात. पहिली, दुसरी, तिसरी ह्या प्रकारे. मग त्या ठिकाणी प्रत्येक जण
उंची ज्याची कमी तो समोर, पुन्हा वरची वर मोठी मोठी, आणि प्रत्येकाची एक रांग आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांची मांडणी कशी आहे? क्रमबद्ध आहे, ऑर्डर्ड आहे, पिरियॉडिक आहे. त्याच प्रकारची मांडणी पुन्हा पुन्हा रिपीट होत असते. समजलं का? हे नीट लक्षात घ्या. पहिल्या ओळीमध्ये जशी मांडली तशी दुसऱ्यामध्ये, तशी तिसऱ्यामध्ये. परंतु जेव्हा इंटरव्हल होतं तेव्हा सगळे मैदानावरती जातात, आणि मैदानावरती मग काही विद्यार्थी इकडं, काही विद्यार्थी इकडं, काही विद्यार्थी इकडं, काही बसलेले आहेत, काही उठलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणची मांडणी कशी आहे? रॅन्डम आहे. प्रार्थनेला आपण जेव्हा उभारतो क्रास्टलाइन सॉलिड, इंटरव्हल जेव्हा होतं तेव्हा एमॉर्फस सॉलिड. जेव्हा आपण मैदानामध्ये असतो इंटरव्हल मध्ये तेव्हा एमॉर्फस सॉलिड सारखी मांडणी असते. हे आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. हे एक उदाहरण तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं, आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. इन एमॉर्फस सॉलिड द अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज रॅन्डम. महत्वाचा शब्द आहे रॅन्डम. रॅन्डम संपलं, खलास झालं. दुसरी महत्वाची माहिती, दुसरा पॉइंट आपण घेऊया की याच्यामध्ये लॉंग रेंज ऑर्डर असत नाही. मग काय असते? शॉर्ट रेंज ऑर्डर असते. ते बी शब्द लिहा आपण. शॉर्ट रेंज ऑर्डर. तर दुसरा महत्वाचा पॉइंट जो आहे थोडक्यात तुमच्या समोर मांडलेला आहे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे तुमच्या समोर? शॉर्ट रेंज ऑर्डर. आता पहा, तुम्हाला माहित आहे क्रास्टलाइन सॉलिड मध्ये ह्याकडून त्याकडला सगळीकडेच त्या ठिकाणी असलेल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची मांडणी ही कशी असते? क्रमबद्ध असते, ऑर्डर्ड असते, सगळीकडेच असते. असं नसतं काही ठिकाणी क्रमबद्ध आहे काही ठिकाणी नाही, असं अजिबात नसतं. परंतु एमॉर्फस सॉलिड मध्ये कुठं कुठं काही काही ठिकाणी क्रमबद्ध मांडणी असते, कुठं तर मधी मधी, सगळीकडे नसते. उदाहरणार्थ समजा हे पहिले दोन बघा, हे क्रमबद्ध आहे, एका ओळीमध्ये. पुन्हा हे तीन बघा क्रमबद्ध आहे, हे दोन बघा, हे तीन बघा खालचे, हे क्रमबद्ध आहे. मग अशा प्रकारे जे आहे क्रमबद्ध मांडणी, ऑर्डर्ड अरेंजमेंट कुठं कुठं दिसते आपल्याला, त्याला म्हणतात शॉर्ट रेंज ऑर्डर. जर त्याच्यामध्ये क्रमबद्धता असेल तर कुठं कुठं मध्ये मध्ये त्या ठिकाणी क्रमबद्ध मांडणी हिथं एवढीच क्रमबद्ध आहे, ही इथं एवढीच क्रमबद्ध आहे, हिथं एवढीच क्रमबद्ध आहे, ह्याला म्हणतात शॉर्ट रेंज ऑर्डर. आणि अशा प्रकारची ऑर्डर्ड अरेंजमेंट जी असते एमॉर्फस सॉलिड मध्ये ती शॉर्ट रेंज असते. म्हणजे काही काही ठिकाणापुरतं मर्यादित असते, सगळीकडे नसते. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे द ऑर्डर्ड अरेंजमेंट इन केस ऑफ एमॉर्फस सॉलिड इज नॉट ए लॉन्ग रेंज बट इट इज ए शॉर्ट रेंज ऑर्डर. कळलं का? लॉन्ग रेंज ऑर्डर इज नॉट प्रेझेंट in amorphous solid, but in amorphous solid short range order is present. म्हणजे कसल्या प्रकारची मांडणी आहे आणि कसल्या प्रकारची मांडणी नाही हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. सो amorphous solid do not have long range order but they do have short range order. कशा प्रकारची मांडणी आहे आणि कशा प्रकारची मांडणी नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे. in case of amorphous solid ordered arrangement is not a long range order but it is a short range order. त्या शब्दांचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या, जास्त स्पष्टीकरण सांगण्याची आवश्यकता नाहीये. पुढचा पॉइंट आहे, पुढचा जो पॉइंट आहे तो आहे मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट कसा असतो बघूया आपण. ह्याच्या आधी आपण जेव्हा माहिती बघत होतो ह्याच्या अगोदरच्या कन्सेप्ट मध्ये आपण बघितलं की आपल्याकडे कोण आहे? क्रास्टलाइन सॉलिड. क्रास्टलाइन सॉलिड मध्ये असलेली मांडणी ही कशी आहे? क्रास्टलाइन सॉलिड मधली मांडणी ऑर्डर्ड आहे. ओके, त्या गोष्टी सगळ्या संपल्या. मेल्टिंग पॉइंट कसा आहे? शार्प आहे. क्रास्टलाइन सॉलिडचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो कसा असतो? शार्प असतो. शार्प असतो म्हणजे तो एका विशिष्ट टेम्परेचरला मेल्ट होतो. क्रास्टलाइन सॉलिड मेल्ट ॲट अ डेफिनाइट टेम्परेचर, दॅट इज कॉल्ड एज अ शार्प मेल्टिंग पॉइंट. परंतु एमॉर्फस सॉलिड मध्ये असत नाहीये, असं असत नाहीये. याचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो शार्प नसतो. मग काय असतो? तो एका रेंज मध्ये मेल्ट होतो, एका विशिष्ट टेम्परेचरला मेल्ट होत नाही. एमॉर्फस सॉलिड डू नॉट मेल्ट ॲट अ डेफिनाइट टेम्परेचर, ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर, बट एमॉर्फस सॉलिड मेल्ट ओव्हर ए रेंज ऑफ टेम्परेचर. मग त्याचं उदाहरण घ्यायचं असतं, प्लास्टिकचं उदाहरण आहे. एक मेणबत्ती आपण घेतली, मेणबत्तीला हीट केलं, एका विशिष्ट टेम्परेचरला ती मेल्ट होते का? होत नाही. सुरुवातीला सॉफ्ट होते आणि मग ती फुलं होते. अशा प्रकारची प्रक्रिया तिथे होत असते. हे लक्षात घ्या. एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि एक वाक्य तुम्ही लक्षात घ्यायचं की
अमॉर्फस सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट शार्प नसतो. बाय संपल खलास. अमॉर्फस सॉलिड्स डू नॉट हॅव द शार्प मेल्टिंग पॉइंट. खलास, तेवढंच लक्षात ठेवायचं. आता समजा हे आपलं प्लास्टिक आहे किंवा जे असेल ते असेल, अमॉर्फस सॉलिड आहे. ह्याला तुम्ही काय केलं, हीट केलं. चला, हीट कुठपर्यंत केलो आपण, समजा आपण 25 पर्यंत केलो. 25 ला हा मऊ झाला. 25 डिग्री सेंटीग्रेडला हा मऊ व्हायला सुरुवात झाली. हळूहळू टेम्परेचर वाढलं आणि 25.8 डिग्री सेंटीग्रेड झालं तापमान. हा पूर्णपणे वितळला आणि पूर्णपणे हा लिक्विड झाला. मग हा एका विशिष्ट टेम्परेचरला मेल्ट झाला का? नाही. 25 डिग्री सेंटीग्रेडला तो मऊ व्हायला सुरुवात झाली, सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली, मऊ व्हायला सुरुवात झाली आणि 25.8 डिग्री सेंटीग्रेड तापमान झाल्यानंतर थोडं वितळत थोडं फ्लो होत आणि 25 डिग्री सेंटीग्रेड 25.8 डिग्री सेंटीग्रेड तो पूर्णपणे वितळला. म्हणजे हा सुरू झाला 25 ला, पूर्णपणे वितळला 25.8 डिग्री सेंटीग्रेडला. म्हणजे ह्याचा मेल्टिंग पॉइंट रेंज मध्ये आहे. एक विशिष्ट टेम्परेचर नाही, 25 ते 25.8 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान हा तुमचा अमॉर्फस सॉलिड मेल्ट होतो. म्हणजेच ह्याचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे, रेंज मध्ये आहे. समजलं का? नीट लक्षात घ्या. आणि लक्षात घ्यायचं कधी पण, अमॉर्फस सॉलिडचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो शार्प नसतो. कसा असतो मग? रेंज असतो, रेंज मध्ये. इन ए रेंज ऑफ टेम्परेचर, ओव्हर ए रेंज ऑफ टेम्परेचर, असं पण त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून लक्षात घ्या तुम्ही, अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट बट दे मेल्ट ओव्हर ए रेंज ऑफ टेम्परेचर. दे मेल्ट ओव्हर ए टेम्परेचर इंटरवल. अशा प्रकारे या ठिकाणी हा पॉइंट एक्सप्लेन करता येतो, ही प्रॉपर्टी एक्सप्लेन करता येते. ह्याच्या पुढचा पॉइंट आपण घेऊ. ह्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो पण तितकाच महत्वाचा आहे, जो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ओके, पहा. कोणता? आयसोट्रॉपी. आता आयसोट्रॉपी म्हणजे नेमकं काय? आयसोट्रॉपी या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? आयसोट्रॉपी म्हणजे काय आपण अगोदर बघितलं. एखादा पदार्थ आहे आणि त्या पदार्थाची आपण काही प्रॉपर्टी मोजल्या. कोणकोणत्या प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. अशा प्रकारच्या प्रॉपर्टी जर तुम्ही मोजल्या एखाद्या पदार्थाच्या, एखाद्या सबस्टन्सच्या वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये, डायरेक्शन तुम्ही बदलली, त्याचं जे मॅग्निट्यूड आहे, त्याची जी किंमत आहे, ती जर बदलली नाही तर त्याला म्हणायचं आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी म्हणायचं त्याला. आणि जर बदलली तर अनआयसोट्रॉपिक म्हणायचं. संपलं, इतकंच आहे. डायरेक्शन बदलली, प्रॉपर्टी बदलली, अनआयसोट्रॉपिक. डायरेक्शन बदलली, प्रॉपर्टी नाही बदलली, आयसोट्रॉपिक. सोपं गणित आहे. उदाहरण बघा, तुमच्या समोर सांगतो. समजा हा एक सबस्टन्स आहे, क्रिस्टल आहे, काय म्हणा. ओके, समजा ह्या दिशेमध्ये प्रॉपर्टी मोजली 1.3 आली, ह्या दिशेमध्ये प्रॉपर्टी मोजली 1.3 आहे. कळालं का? आणि ह्या दिशेमध्ये मोजली 1.3 आहे. बघा, दिशा तुम्ही चेंज केलो, डायरेक्शन तुम्ही बदललो. डायरेक्शन बदलली असता त्या प्रॉपर्टीचं मॅग्निट्यूड म्हणजे काय? किंमत त्याची चेंज झाली का? चेंज झाली. असं जर असेल तर त्याला म्हणायचं आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी किंवा आयसोट्रॉपी असं म्हणायचं. लक्षात घ्या, अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. आता आयसोट्रॉपिक म्हणजे काय? जर आपण डायरेक्शन बदलली तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याच्यासारख्या प्रॉपर्टी बदलत नाहीत, त्याला म्हणतात आयसोट्रॉपिक. आणि मग आपल्याला म्हणता येईल द प्रॉपर्टीज ऑफ आयसोट्रॉपिक सबस्टन्स सच एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी do not change with direction. Do not change with direction. They remains the same in all direction. They remain same in all direction, in any direction. कळलं का? तुम्ही कोणत्याही दिशेमध्ये ती प्रॉपर्टी मोजा, त्याचं जे मॅग्निट्यूड आहे, the magnitude of these properties remains the same in all direction, in any direction. कोणत्याही दिशेमध्ये ती प्रॉपर्टी तुम्ही मोजला तर त्याची किंमत, त्याचं मॅग्निट्यूड सारखंच राहतं. आणि अशा प्रकारची जी प्रॉपर्टी असते दॅट इज कॉल्ड एज आयसोट्रॉपी. आयसोट्रॉपी म्हणजे काय? दिशा बदलली असता, डायरेक्शन चेंज केली असता, त्या प्रॉपर्टीचं मॅग्निट्यूड चेंज न होता तितकंच राहतं. कोणत्याही दिशेमध्ये
कोणत्याही डायरेक्शन मध्ये आपण जर ती प्रॉपर्टी मेजर केली, मोजली, त्याचं मॅग्निट्यूड चेंज होत नाही, त्याची किंमत बदलत नाही, त्याची किंमत तेवढीच राहते, अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला म्हणतात आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. झालं, संपलं. आणि म्हणून लक्षात घ्या तुम्ही, लक्षात घ्या, अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक म्हणजे काय? आयसोट्रॉपिक मीन्स the isotropic properties such as refractive index, electrical conductivity, thermal conductivity do not change with the direction. The magnitude of these properties remains the same in any direction. They do not change. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला आयसोट्रॉपी म्हणजे काय त्याचा अर्थ सांगता येतो. आणि लास्ट पॉइंट जो आहे तो एक्झाम्पल सांगतो. याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत? बेस्ट एक्झाम्पल इज नथिंग बट द प्लास्टिक. नेक्स्ट एक्झाम्पल इज नथिंग बट द प्लास्टिक. हे पहिले उदाहरण आहे प्लास्टिकचं. त्यानंतर आणखी काही उदाहरणं या ठिकाणी आहेत, ते पण उदाहरणं आपल्याला घेता येईल. जे सगळे उदाहरणं जे आहेत ते सगळे ह्या प्रकारचेच आहेत. कोणत्या प्रकारचे? अमॉर्फस सॉलिडचे. पहिले एक्झाम्पल जे आहे आपल्या समोर प्लास्टिक आहे, दुसरं टार आहे, आणि आणखी अशा प्रकारचे बरेचसे उदाहरणं आहेत. हे सगळे उदाहरणं जे आहेत ते अमॉर्फस सॉलिडचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात आपण अमॉर्फस सॉलिड बद्दलची माहिती घेतलेली आहे. तर हा सगळा जो रबर आहे, याच्यामध्ये प्लास्टिक आहे, टार आहे, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत तुम्ही लक्षात घ्या. आणि मग थोडक्यात आपण सांगू शकतो, काय सांगू शकतो? अमॉर्फस सॉलिडचे वैशिष्ट्य काय? नंबर 1 रँडम अरेंजमेंट. नंबर 2 दे डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर बट दे डू हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर. नंबर 3 त्यांचा मेल्टिंग पॉइंट शार्प नाही, परंतु एका रेंज मध्ये आहे. नंबर 4 ते सगळे कसे आहेत? आयसोट्रॉपिक आहेत. डायरेक्शन बदलली असता ते प्रॉपर्टी बदलत नाही, त्याचं मॅग्निट्यूड तेवढंच राहतं. आणि एक्झाम्पल मध्ये प्लास्टिक आहे, रबर आहे आणि टार आहे. धन्यवाद.